नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर होळी झाली का वातावरणामध्ये उष्णता जाणवायला सुरुवात होते आणि अशा वेळेला काय होतं, तर आपल्याला काहीतरी थंड-थंड खावंसं वाटतं किंवा प्यावंसं वाटतं. पण कोल्ड ड्रिंक वगैरे पिण्यापेक्षा अशा पद्धतीने मस्त थंडगार मठ्ठा जो आपल्या शरीराला थंडावा देणारच आहे आणि शरीरासाठी सुद्धा चांगला आहे. असा हा थंडगार मठ्ठा जसा लग्नाच्या पंक्तीत असतो ना, सेम तसाच आपण आज हा मठ्ठा बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 10 ते 12 आपण पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. फक्त पानं घेतलेली आहेत आणि ही त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून 2 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि 2 इंच आलं घालायचंय आणि मिक्सरमधनं आपल्याला हे बारीक करायचंय. पण आपल्याला इथे घालायची आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड. तर आपण इथे अर्धा चमचा भाजलेलं जिरं घेतलेलं आहे. आणि मस्त असं मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचंय. आता आपण एक मातीच्या भांड्यामध्ये अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. हे घरीच लावलेलं ताजं असं दही आहे. जर तुम्हाला आंबट आवडत असेल, तर तुम्ही इथे आंबट दही घेतलात तरी सुद्धा चालेल. तर मस्त असं दह्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि जेवढं दही घेतलं तेवढंच आपल्याला इथे पाणी घालायचंय. तर आता इथे थोडंसं जेवढं दही म्हणजे अर्धा लिटर पाणी घालून आपण मस्त असं घुसळवून घेतलेलं आहे. म्हणजे दह्यातल्या पूर्ण जे गुठळ्या असतात त्या मोडल्या जातील. आता आपल्याला इथे घालायचं आहे अजून 1 लिटर थंडगार असं फ्रीजमधलं पाणी. ताक म्हटलं का ते थोडंसं पातळसरच छान लागतं. काही जणांना घट्ट ताक आवडतं, तर काहींना पातळ ताक आवडतं. तर तुमच्या आवडीने तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता हे मस्त असं ताक जर तयार झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर. तर इथे मी 2 छोटे चमचे साखर घातलेली आहे. जर तुम्हाला थोडंसं गोडसर जास्त आवडत असेल, तर साखर थोडी जास्त घाला. आता आपण घालत आहोत काळं मीठ. तर काळ्या मिठाने या अर्धा चमचा काळं मीठ घातलंय. काळ्या मिठाने या मठ्ठ्याला खूप छान अशी टेस्ट येणार आहे. म्हणून आपण इथे अर्धा अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे. काळं मिठासोबतच आपण इथे अर्धा चमचा जलजिरा पावडर घातलेली आहे. जलजिरा पावडर घालायची नसेल, तर तुम्ही इथे घालू शकता चाट मसाला किंवा तुम्हाला आवडत नसेल काळं मीठ किंवा चाट मसाला, तर तुम्ही नाही घातलात तरी सुद्धा चालेल. आता हे सगळं छान असं घुसळवून घेतलंय आणि आता आपण मिरची, आलं जे वाटून ठेवलेलं ते यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा मस्त असं विस्करनी हे बघा अशा पद्धतीने विस्करनी घुसळवून घेतलेलं आहे. तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही नक्कीच रवीचा वापर करा. मी अशा पद्धतीने विस्करनीच घुसळवून घेते. आता आपलं जे नॉर्मल मीठ असतं घरात जे आपण स्वयंपाकात वापरतो, ते अर्धा चमचा मीठ इथे मी घातलेलं आहे. आधी मी चव बघून बघितली तर मीठ थोडं कमी वाटलं त्यामुळे हे साधं मीठ सुद्धा आपण यामध्ये घातलेलं आहे आणि मीठ सुद्धा पुन्हा एकदा घुसळवून घेतलेलं आहे. आता तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघायचं आणि कमी जास्त मीठ, साखर तुम्ही यामध्ये वाढवू शकता. सगळं छान असं घुसळवून घेतलेलं आहे. सगळं साखर विरघळलेली आहे, मीठ विरघळलेलं आहे आणि मसाला सुद्धा खूप छान असा यामध्ये मिक्स झालाय. आता आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आणि डावाने मस्त असं ढवळून घ्यायचं. हे बघा आणि हे मी मातीच्या भांड्यामध्ये हा मठ्ठा बनवते त्याच्यामुळे या मठ्ठ्याची टेस्ट जी आहे ती अगदी दुपटीने वाढणार आहे. तर आता हे थंडगार मठ्ठा आपल्याला प्यायला घ्यायला काहीही हरकत नाही. तर थंडगार तुम्ही पाणी वापरू शकता किंवा मस्त असे बर्फाचे खडे घातलेत ना, तरी एकदम भारी. मस्त चिल्ड आणि थंडगार असं हे मठ्ठा तुम्ही नक्कीच घेऊ शकता. मस्त दुपारच्या वेळेला जेव्हा 2-3च्या दरम्यानमध्ये खूप जास्त उष्णता वाढलेली असते, तेव्हा असं मस्त जेवणाच्या वेळेला तुम्ही हा मठ्ठा घेऊ शकता. चला तर मग आता आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.